ये बंधन दिलों के बंधन, ये नाते दिलों के नाते। शुभमंगल होणार आणखीनच हॅपी, कारण नव्या रूपात हॅपी होम फर्निचर घेऊन आले आहेत. फर्निचरचा लग्न बस्ता फक्त 51,000. आजच भेट द्या हॅपी होम फर्निचर, एकविरा चौक जवळ, पाइपलाइन रोड, अहमदनगर. शेवगावमध्ये परभणी घटनेचा निषेध व्यक्त करत कडकडीत बंद पाळण्यात आलाय. परभणी येथे पोलिसांच्या मारहाणीनंतर सोमनाथ सूर्यवंशी या तरुणाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा झालेला दुर्दैवी मृत्यूला कारणीभूत असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा या मागणीसाठी आज शेवगावमध्ये आंबेडकरवादी संघटना कम्युनिस्ट पार्टी शेवगाव कडकडीत बंद पाळलाय. यावेळी शहरामध्ये आंबेडकरवादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शहरामध्ये फिरून बंदचं आवाहन केलंय. 18 वर्षापेक्षा कमी वयाचा चालक आढळल्यास जागच्या जागीच वाहन जप्त करून पोलिसांनी ताब्यात घ्यावे असे आदेश राज्य पोलिसांकडून नव्याने देण्यात आले आहेत. याशिवाय माल वाहतुकीसाठी 20 वर्ष ही वयोमर्यादा असून ती सक्तपणे पाळण्यात यावी असे आदेशही देण्यात आले आहेत. याशिवाय ई चालकाबाबतही आदर्श कार्यप्रणाली जारी करण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक डॉक्टर सुरेश कुमार मेकला यांनी हे परिपत्रक जारी केले आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत रुग्णांना देण्यात येणारी 3 लाख ही कमाल रक्कम वाढवण्यात यावी. तसेच एका सदस्याची 35 रुग्णांची मर्यादा हटवून ती अमर्याद करण्याची आग्रही मागणी नगरचे खासदार निलेश लंके यांनी सोमवारी लोकसभेत केली आहे. लोकसभेत सभागृहाचे लक्ष वेधताना खासदार लंके म्हणाले, पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत देण्यात येणारी कमाल रक्कम 3 लाख रुपये आहे. आजाराचा संपूर्ण खर्च भागवण्यासाठी ही रक्कम पुरेशी नसून ही मर्यादा वाढवण्याची गरज आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत 1 वर्षात एका सदस्याला 35 रुग्णांना मदत करता येते. ही मर्यादा योग्य नाही. ही मर्यादा वाढवून टाकून ती अमर्याद करण्यात यावी अशी मागणी लंके यांनी केली आहे. माननीय सभापती महोदया, मी अतिमहत्त्वाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी उभा आहे. पंतप्रधान राष्ट्रीय सहायता निधी अंतर्गत दिलेली कमाल रक्कम 3 लाख रुपये आहे. ती रोगाचा संपूर्ण खर्च भरण्यासाठी वाढवली पाहिजे. अध्यक्षीय महोदया, PMNRF अंतर्गत एक खासदार 1 वर्षामध्ये फक्त 35 प्रकरणे पाठवू शकतो. हा नियम योग्य नाही. 35 प्रकरणाची मर्यादा काढून टाकली पाहिजे आणि ती अमर्यादित करावी. PMRF पॅनल हॉस्पिटलची संख्या वाढवण्याची गरज आहे. ती लवकरात लवकर वाढवावी. एका तालुक्यामध्ये कमीत कमी 1 हॉस्पिटल पॅनलमध्ये केले पाहिजे. अध्यक्षीय महोदया, PMNRF ही प्रणाली अजूनही पोस्टाने केले जाते. कृपया ती ऑनलाईन करा, जेणेकरून रुग्णाला कमी वेळेत लवकरात लवकर आर्थिक दिलासा मिळू शकेल. अध्यक्षीय महोदया, PMNRF एका स्पेशल केस ऑप्शन असायला हवा आहे. जसे की जर आजार विहित सूचीबद्ध रोगामध्ये नसेल तो स्पेशल केस बनवता येईल, जेणेकरून रुग्णाला आर्थिक भरपाई मिळू शकेल. तुम्ही मला बोलण्याची संधी दिली, धन्यवाद. अत्यंत वाईट अवस्थेत असलेल्या व अनेकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अहिल्यानगर मनमाड रस्त्याची दखल आपण घेतली असून त्यासाठी आगामी 8 दिवसात अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यावर मार्ग काढू. त्यासाठी 2500 कोटी रुपयाची आर्थिक तरतूद केली जाईल अशी माहिती केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार भाऊसाहेब वागचौरे यांच्या प्रश्नास उत्तर देताना संसदेत दिले आहे. जो उस रास्ते से जितने लोग आते हैं वो पूरे हिंदुस्तान से अनेक लोग आते हैं, राज्यों से लोग आते हैं, यही रास्ते से आते हैं. सावलीवीर तो अहिल्यानगर 12 साल से ये रास्ता इतना खराब हो रहा है कि आने वाला हर एक भक्त गाली दे के चला जाता है. अनेक एक्सीडेंट भी इसके ऊपर हुए हैं. आप माननीय सदस्य सवाल पूछ लें, नहीं तो समय खत्म हो जाएगा, इसलिए मैं आपको आग्रह कर रहा हूं. सर, ये रास्ता जल्दी से जल्दी हो, ओके, ये मेरी विनती है. माननीय मंत्री जी. सर, सम्मान्य सदस्य जो कह रहे हैं वो वस्तुस्थिति है, पर ये मालूम नहीं क्या हुआ. 3 बार टेंडर निकला, 3 कॉन्ट्रैक्टर भाग गए. एक की बैंक गारंटी जो है वो फ्रॉड निकली, और एक अभी कल जब आया तो 2 ही कॉन्ट्रैक्टर ने भरा, और उसमें फिर सवाल पूछा अधिकारी ने मुझे, तो वो भी कैंसिल करने का मैंने आदेश दिया. अब ये 15 दिन का शॉर्टेस्ट टेंडर निकालेंगे, और ये करीब 2500 करोड़ का प्रोजेक्ट है. और शिरडी में लोग आते हैं, मुझे भी बड़ा संकोच होता है, दुख होता है. और ये अभी जल्दी ही 1-2 महीने के अंदर इसका अच्छा काम करेंगे,
अब ये नया टेंडर अब निकल रहा है, तो वहाँ के जो सांसद है उन्होंने भी मांग की थी कि इसको कंक्रीट का बनाएं, क्योंकि वहाँ की सिचुएशन ख़राब है। पर उसका अध्ययन करके मैं जल्द से जल्द एक काम शुरू करूँगा। तब तक रोड बहुत ख़राब स्थिति में है, उसको मेंटेनेंस करके वो राइडेबल रहेगा, ऐसा जरूर कोशिश करें। शेवगाव तालुक्यातील जोहरापूर ते देवटाकळी हा 5 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचं काम निकृष्ट दर्जाचं झालेलं असून यामध्ये दोषी असणारे अभियंता आणि ठेकेदार यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी या मागणीसाठी पत्रकार अय्याज शेख शेवगाव तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले आहेत। जोरापूर ते देवटाकळी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेमध्ये या रस्त्याचं काम झालेलं असून रस्त्यांचे काम पूर्ण होण्या अगोदरच रस्ता खराब झालेला आहे। त्यामुळे या रस्त्यामध्ये ठेकेदार आणि अधिकारी दोषी असल्याचं शेख यांनी म्हटलंय। संबंधित रस्त्याचे ठेकेदार आणि अधिकारी यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी शेख यांनी केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर मंत्रिमंडळाचा नागपूर येथे विस्तार पार पडला। मात्र या विस्तारामध्ये छगन भुजबळ यांना डावलण्यात आल्याने ओबीसी समाजाने महायुतीचा निषेध व्यक्त केला आहे। अहिल्यानगर शहरात ओबीसी समाजाच्या वतीने महायुती सरकारचा निषेध करत घोषणा देण्यात आली आहे। छगन भुजबळ यांचा महायुतीने वापर केला असल्याची टीका यावेळी करण्यात आली। अहिल्यानगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार समितीत कांद्याची विक्रमी आवक झाली असल्यामुळे कांद्याचे भाव घडघडले असून मागील काही दिवसापासून 5,000 रुपयापर्यंत गेलेला भाव प्रति क्विंटल 800 रुपयांनी घसरला आहे। नेप्ती उपबाजार समितीत 1,56,000 कांदा गोण्याची आवक झाली आहे। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला, सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।